ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरीत म्हटलंय, न्यूनते पुरते अधिकते सरते तेही करून घेयावे हे तुमते विनवी तू असे. म्हणजे मी जर काही न्यूनते पुरते काही कमी अधिक बोलले तर ते आपण सगळ्यांनी पुरतं करून घ्यावं, आणि जर जास्त काही बोलले तर क्षमा करावी, एवढं मी म्हणते आणि मी सुरू करते. आज बाई हे गुरु आहेत आमच्या, म्हणून गुरु ब्रह्मा हा श्लोक म्हणूया आणि मग मी सुरुवात करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक विद्येसंबंधीचं ज्ञानासंबंधीचं खूप छान सुभाषित आहे बघा, आपल्याला आवडतं का? न चोरहार्यम न च राजहार्यम न च भारकारी, न चोरहार्यम न च राजहार्यम न च चोरहार्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम, व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. सध्या ज्ञानाचं महत्त्व म्हणजे आजच्या काळात खरोखरी वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्ञान मिळवण्याची खूप गरज आहे. आणि या ज्ञानाच्या संदर्भातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विद्या विनयेन शोभते. कितीही ज्ञानी माणूस झाला तरी त्याच्याजवळ विद्या आहे, पण जर त्याच्यामध्ये अहंभाव निर्माण झाला, अहंकार निर्माण झाला तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर ह्याच ज्ञानासंबंधी विद्येसंबंधीचा हा श्लोक आहे. न च चोरहार्यम न च राजहार्यम, आणखीन एक काहीतरी आहे त्याच्यामध्ये, आठवेल मला. न च चोरहार्यम न च राजहार्यम न च भारकारी, म्हणजे चोर ते चोरू शकत नाही. विद्याधन कसं आहे, प्रत्येकाजवळ आहे काही ना काही, कुठली तरी विद्या. इतकी शास्त्र आहेत आपल्याकडे, 64 कला आहेत, प्रत्येकाने काहीतरी शिकलेलं आहे, काहीतरी आत्मसात केलेलं आहे. आणि विद्याधन कसं आहे तर ते विद्याधनम म्हणजे ते असं आहे की ते चोर चोरी करू शकत नाही, कितीही हे केलं तरी. चोर म्हणजे कोणी आपल्या जवळचं ज्ञान हे चोरून घेऊ शकत नाही. न च राजहार्यम, ते राजहार्यम म्हणजे राजा सुद्धा ते विद्याधन हरण करू शकत नाही. राजा पण ते घेऊ शकत नाही. बाकीच्या राजा काही गोष्टी घेतो, म्हणजे कररूपानं वगैरे. काही राजांना सवय असते, काही राजा हे प्रजेचं पालन करण्यासाठीच, रामासारखे राजे वगैरे हे सगळं प्रजेचं पालन करण्यासाठीच झालेले असतात. म्हणून त्याचा राजहार्यम, राजा सुद्धा त्याची चोरी करू शकत नाही. आणि म्हटलं ना, आठवेल मला, न च भ्रातृभाज्यम हा मधला शब्द आहे. न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी. भ्रातृ हा संस्कृतमधला शब्द आहे. भ्रातृ म्हणजे भाऊ. भावाभावांमध्ये सुद्धा त्या ज्ञानाची वाटणी होऊ शकत नाही. बाकी धन वाटलं जातं की नाही, आपल्याला माहिती आहे की धन एकमेकांना दिलं जातं, किंवा आई वडील आपल्या मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र करून ठेवतात, आपल्या मुलांना पुढे ते मिळावं. भावाभावात ते वाटलं जातं, धन हे भावाभावात वाटलं जातं. पण विद्याधन हे असं अक्षय धन आहे की ते भावाभावात सुद्धा वाटलं जात नाही. तर ते असं आहे की भावाभावात वाटलं जात नाही, आणि त्याचा भारकारी, त्याचा भार सुद्धा होत नाही. विद्याधनाचा भार सुद्धा, त्याचं ओझं सुद्धा होत नाही. असं हे विद्याधन. उलट बघा, व्यये कृते वर्धत एव, व्यय म्हणजे खर्च केला असताना हे विद्याधन वाढतच जातं. एखादं ज्ञान आपण जर काहीच केलं नाही, आपण खूप शिकलेलो आहोत, सगळेजण तिथले शिकलेले, आणि आपली पिढी अशी आहे की वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान, आणि आत्ताच्या पिढीचंही ज्ञान वेगळ्या तऱ्हेनं चांगलंच आहे. आपल्याही पिढीचं ज्ञान त्यावेळेला त्या काळानुसार योग्य असंच होतं. आणि त्यामुळे जर हे ज्ञान साठवून ठेवलं तर ज्ञानाला काय होतं, गंज चढतो. म्हणजे आपल्या बुद्धीला, आपल्यामध्ये जे आहे ते जर वापरलंच गेलं नाही, ते ज्ञान जर वापरलंच गेलं नाही, कोणाला सांगितलंच नाही, तर
त्याला गंज चढतो. पण या विद्याधनाचं कसं आहे, विद्याधन हे व्यये कृते, खर्च केला, कितीही खर्च केलं, धन खर्च केलं तर संपतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. धन खर्च केलं तर संपतं. पैसा एकमेकांना दिला तर तो उरत नाही, राहतो, किंवा काही कारणाने आपण पैशाचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी करू शकतो. मग काही दिवसांनी आपल्याकडे पैसा राहत नाही. पण विद्याधनाचं तसं नाहीये. ते जितकं तुम्ही खर्च करू, जितकं दुसऱ्याला तुम्ही द्याल, तेवढं ते वर्धत एव. त्याचा संधी करताना होतो वर्धते एव, कारण पुढे स्वर आल्यामुळे आधीच्या याचा मात्रेचा लोप झालेला आहे. वर्धते एव म्हणजे विद्याधन हे वाढतच जातं, उलट ते सतत वाढत जातं. म्हणून विद्याधन हे कसं आहे तर विद्याधनम सर्वधन प्रधानम, सर्व प्रकारच्या धनांमध्ये विद्याधन हे श्रेष्ठ धन आहे. ते भावाभावांमध्ये वाटलं जात नाही, त्याचा भार होत नाही, राजा ते हरण करू शकत नाही. असं हे विद्याधन सर्वधनात श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्याजवळ जे जे आहे त्या सुभाषितातून आपण घ्यायचंय काय, किंवा सध्याच्या काळात सुद्धा काही लोकांना अहंकार झालेला असतो. अहंकार हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे. अहंकरोति वृथाभिमान, असं आपण गीतेमध्ये बघितलं की हा जो अहंकार आहे तोच माणसाला अवनतीकडे नेतो. आणि सध्या जगात हेच चालू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा श्लोक प्रत्येकाचा कंठस्थ असावा. परत एकदा मी हा श्लोक म्हणते, म्हणजे बघा आपल्या लक्षात राहतो का. न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. आवडला का आपल्याला हा श्लोक? आता पुढचा एक छान ऐकू की आता इथे सगळे आचार्य वगैरे, म्हणजे काही लोक, तुम्हाला सुद्धा खरं बोलता येण्यासारखं आहे, तुमच्याजवळ सुद्धा खूप ज्ञान आहे. फक्त आपली थोडीशी भीती असते मनामध्ये. म्हणून आपल्याला माहिती आहे की भीती असते की आपण बोलू शकू का नाही 4 लोकांमध्ये. पण प्रयत्न केला तर आपण सगळेच बोलू शकतो. थोडेसे त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, काही काही विचार मनामध्ये साठवून ठेवावे लागतात, निरीक्षण करावं लागतं. तर एक श्लोक असा आहे की वेगवेगळे आचार्य, वेगवेगळे गुरु आपल्याला शिकवत असतात बघा. पण शिकताना सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्याकडे सुद्धा ती असावी लागते. तर ती कोणती गोष्ट आहे विद्यार्थ्याकडे असणारी ती? तर बघा, श्लोक असा आहे, आचार्यात पादमादत्ते, आचार्यात पादमादत्ते पादम शिष्या स्वमेधया, आचार्यात पादमादत्ते पादम शिष्या स्वमेधया, पादम सहचारिभ्यः, पादम सहचारिभ्यः, आणि उरलेला शेवटचा जो भाग आहे तो पादम सहचारिभ्यः पादम कालेन पच्यते, पादम कालेन पच्यते, असा हा श्लोक आहे. आचार्यात पादमादत्ते पादम शिष्यः स्वमेधया पादम सहचारिभ्यः आणि पादम कालेन पच्यते. बघा, आचार्य गुरूंकडून, गुरुचं महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीत खूप आहे, हे सर्वांनाच माहिती आहे की गुरु असल्याशिवाय आपण ज्ञान मिळवू शकत नाही. पण याला सुद्धा खूप मर्यादा आहे. आचार्यात पादमादत्ते, गुरुकडून आपण काय शिकू शकतो? फक्त 1/4 पाद म्हणजे 1/4 भाग. गुरुकडून फक्त आपण 1/4 भाग शिकू शकतो. आणि आपण वर्गात असताना किंवा कुठेही, किंवा आपण काही ऐकत असताना 1/4 भाग हा आपण स्वतःच्या बुद्धीने, स्वमेधया, मेधा म्हणजे बुद्धी, स्वतःच्या बुद्धीने आपण शिकत असतो. आपली बुद्धी ते ग्रहण करीत असते. पादम शिष्य हा स्वमेधया, शिष्य हा स्वतःच्या बुद्धीनं ते शिकत असतो. आणि पादम, बघा आपले कॉलेजमधले किंवा आपल्या शाळेतले दिवस आठवा, पादम सहचारिभ्यः, सहचारिभ्यः म्हणजे आपले मित्रमैत्रिणी. आपल्याला लहानपणी किंवा त्या काळात खूपच पद्धत होती. मी सुद्धा माझ्या मैत्रिणींबरोबर बसून खूप अभ्यास केलेला आहे. अभ्यासवृत्ती आहे. त्या काळात आपल्याला जरी कमी यश मिळालं, कारण आपल्या वेळचं
खूप हे ज्ञान वेगळं होतं किंवा परीक्षेची पद्धतही खूप वेगळी होती. पण अभ्यासाची सुद्धा माणसाला आवड असावी लागते. तर तो अभ्यास मित्रमैत्रिणींबरोबर बसून करण्यात जी मजा असते, आपल्याला जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त ज्ञान चर्चेतून मिळत असतं. नेहमी चर्चेतून ते ज्ञान मिळत असतं. एकमेकांवर चर्चा केली, एखादा विषय आपल्याला आला नाही, एखादं गणित समजलं नाही, काही संस्कृत शब्दाचा अर्थ कळला नाही, काही जरी झालं तरी सुद्धा काय होतं, सहचारित्या आपल्या मित्रमैत्रिणींकडून ती एखादी गोष्ट आपल्याला समजू शकते आणि ती आपल्या चिरकाल लक्षात राहते. आणि असा तुम्हाला प्रत्येकाला आठवत असेल, आम्ही तर आमच्या काळात म्हणजे आता माझ्याच वयाचे तुम्ही सगळेजण असणार, माझं पण 73 वय आहे आणि आपणही असेच असणार सगळे, कोणी 60, कोणी 65, कोणी हे. तर त्या काळात जो आपण अभ्यास केला, तो जो विचार केला, मित्रांच्या बरोबर बसून जी चर्चा केली, कुठेही बसून आपण अभ्यास केला. आम्ही तर पोत्यावर बसून सुद्धा कोणाच्याही बागेत बसायचो आणि करायचो. आता त्याचं महत्व तो आनंद जो होता तो आताच्या मुलांना मिळत नाही, पण म्हणून काही त्यांच्याकडे आनंद नाही असं आपण म्हणता येत नाही. ओके. तर ते वेगवेगळ्या प्रकारांनी मिळवत असतात. किंवा हल्ली असं म्हटलं जातं की मुलं वाचत नाही, पण नाही, ते वाचत असतात, मोबाईलवर सुद्धा वाचत असतात, पण त्याचा फक्त अतिरेक होता कामा नये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर पादम सहचारिभ्यः एक चतुर्थांश भाग आपण आपल्या सहचार्यांच्याकडून, आपल्या मित्रमैत्रिणींच्याकडून, आपल्या बरोबरच्या लोकांकडून आपण 1/4 भाग हा शिकत असतो. आणि 1/4 उरलेला भाग काय, बघा शब्द वापरले, कालेन पच्यते. कालेन पच्यते म्हणजे काळाच्या ओघात. आपल्याला त्या काळातही काही गोष्टी समजलेल्या नसतात, पण काळाच्या ओघात त्या आपल्याला समजायला लागतात आपोआप. म्हणजे आता बघा, आता उदाहरण तुम्हाला माझंच देते की त्यावेळेला 75-76 साली मी MA करत होते. मराठीतून MA मी युनिव्हर्सिटीत जाऊन करत होते. आणि त्यावेळेला मला शिकवणारे शिक्षक सुद्धा इतके चांगले होते. प्रल्हाद गावडे होते डॉक्टर, शिवाय वीरा करंदीकर होते, आणि माझा लेखक ज्ञानेश्वरी होता. ज्ञानेश्वर लेखक होता, त्यामुळे ज्ञानेश्वरांचं सगळंच होतं आम्हाला. चांगल्या पासिष्ठी होती, ज्ञानेश्वरी होती. पण सेमिस्टर पद्धत होती. 6 महिन्यात सगळी ज्ञानेश्वरी शिकवली जाईल का हो? नाही जाणार की नाही. किंवा सगळं काहीच, ते फक्त एक आम्हाला ओळख करून द्यायची आणि पुढचा अभ्यास आपण करायचा. मग त्यावेळेला जे समजलं नाही, जे समजत नव्हतं, किंवा काही गोष्टी अशा होत्या की त्यावेळेला बुद्धी पण आपली फार विस्तारलेली नसते. आता इतकी वर्ष त्याच्यामध्ये गेली, 40-50 वर्ष गेली, तर आपोआप आपली बुद्धी प्रगल्भ झाल्यावर आपल्याला खूप गोष्टी समजत जातात. म्हणजे काही गोष्टी सुरुवातीला कळलेल्या नसतात. आता सुद्धा आपण लहान मुलं बघितलं, ते आपण जे सांगतो ते त्यांना कळत नाही, पण ते ठराविक वय ओलांडून गेल्यानंतर हळूहळू कळायला लागतं. तसंच हे आहे. म्हणून हा श्लोक आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. परत एकदा तो श्लोक म्हणते, आचार्यात् पादमागत्ये पादम शिष्यः स्वमेधया पादम सहचारिभ्यः पादम कालेन पच्यते. आवडला का श्लोक? आता आणखी हां, एक आहे, मला तो आठवेल की माहीत नाही, पण तो आपण एकदा केव्हा तरी मला वाटतं बोलण्याच्या ओघात सांगितलेला असावा. तो शिरसी निहित भारा, नारळाच्या बाबतीतला बहुतेक सांगितलेला आहे, पण छान आहे. आपलं विस्मरण आता आपल्याला जास्त कम सारखं होत असतं, म्हणून परत एकदा आठवण करून देते. मला सुद्धा आठवेल की नाही बघूया, आपण आठवतो का. पण त्याचा एक एक पण म्हणायला लागल्यावर आपोआप आठवेल. हां, शिरसी निहित भारा नारिकेला नराणां, शिरसी निहित भारा नारिकेला नराणां ददति जलम अनल्पास्वादम आजीवितांतम नाही कृतमुपकारम साधवो विस्मरंती. एक ओळ राहिली, 4 ओळींचा श्लोक आहे हा, पण मी सांगते तुम्हाला, मला आठवेल. बघा, शिरसी निहित भारा, नारिकेल, नारळाचं झाड कसं सज्जन आहे, किती सत्पुरुषासारखं वागणार आहे बघा. आपल्या डोक्यावर अगदी
नारळाचा भार झाड, नारळाचं झाड केवढं मोठं प्रत्येकाला माहिती आहे, आपल्या घरात सुद्धा असेल, ते आमच्याकडे आहे. तर ते इतकं उंच गेलेलं असतं ते झाड. आणि त्याला पण त्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे नारळाचं? नारळाचं झाड हे सज्जन पुरुषासारखं कसं आहे तर बघा, शिरसी निहित भारा नारिकेला नराणाम. म्हणजे ते नारळाचं झाड हे काय करतं तर आजीवितांतम, म्हणजे अगदी शेवटपर्यंत आजीवितांतम आपल्या डोक्यावर नारळाचा भार धारण करतो. लहान वयात आपण प्रथम वयसी पीतम अनल्पा प्रथम वयसी पीतम, आपण त्यांना लहान वयात पाणी घातलेलं असतं. नारळाच्या झाडाला काही कायम आयुष्यभर पाणी घालावं लागत नाही, तर लहानपणी त्याला घातलेल्या पाण्याची आठवण ठेवून प्रथम वयसी पीतम नारिकेला नराणाम ददती अनल्पास्वादम आजीवितांतम नाही कृतमुपकारम साधवो विस्मरन्ति. नारळाच्या झाडाला सज्जनाची उपमा दिलेली आहे की नारळाच्या झाडाला लहान वयात, पूर्ववयात, प्रथम वयसी म्हणजे पूर्ववयात नारळाच्या झाडाला घातलेलं पाणी, त्याची आठवण ते अगदी मरेपर्यंत, शेवटपर्यंत माणसाच्या शेवटपर्यंत ती आठवण ते ठेवतं आणि आपल्याला अगदी जीवनभर नारळाचं गोड पाणी देतं. म्हणजे सज्जनही असेच असतात की सज्जन माणसं कशी असतात तर सज्जन माणसं अशी नारळाच्या झाडासारखीच असतात. म्हणून नारळाच्या झाडाला ही उपमा दिलेली आहे की नारळाच्या झाडाची उपमा म्हणजे सज्जनाची उपमा त्याला दिलेली आहे की केलेले उपकार जन्मभर विसरत नाही. नाही कृतमुपकारम साधवो विस्मरन्ति. नारळाचं झाड हे जणू काही सत्पुरुष आहे. आपण पूर्ववयात घातलेल्या थोड्याशा पाण्याची आठवण ठेवून आपल्याला मरेपर्यंत नारळाचं झाड आपल्याला गोड पाणी देतं. बघा, हस्ताक्षराच्या बाबतीतला एक श्लोक आहे छान. समीचीनं हस्ताक्षरं मित्रवत गण्यते. म्हणजे असं त्याचा भावार्थ आधी सांगते की हस्ताक्षर हे जर चांगलं असेल माणसाचं, म्हणजे चांगलं किंवा अगदी अति सुंदर पाहिजे असं काही नाही, पण ते व्यवस्थित असेल. समीचीनं हस्ताक्षरं मित्रवत ज्ञेयम्. समीचीनं हस्ताक्षरं मित्रवत ज्ञेयम्. हस्ताक्षर जर आपलं चांगलं असेल तर ते काय होतं, मित्राप्रमाणे ते आपल्याला मार्गदर्शन करतं. म्हणजे ते आपला मित्रच असतं. पण तेच तदेव विपरीतम चेत, तेच जर हस्ताक्षर हे विपरीत असेल, विरुद्ध असेल, वाईट असेल तर ते आपला शत्रू असतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे की जर चांगलं हस्ताक्षर असेल आणि जर पेपर आपला टापटीप असेल, म्हणजे शाळेमध्ये असताना किंवा आत्ता सुद्धा काही जर आपण लिखाण केलेलं असेल, टापटीप असेल आणि जर अक्षर चांगलं असेल तर ते लगेचच, त्याच्यामुळे मित्रवत का म्हटले त्याला, तर ते आवडतं दुसऱ्याला. आणि ते आवडल्यावर काय होतं की मित्रवत, ते जणू काही आपला मित्रच होतं. परंतु जर ते विरुद्ध हस्ताक्षर असेल, वाईट हस्ताक्षर असेल तर काय होतं, त्याने वाईट हस्ताक्षर जर असेल तर ते बुद्धिमान लोक, बुधही शहाणे लोक त्याला शत्रूप्रमाणे मानतात. आपले गुण आपल्याला जास्त पडत नाही किंवा कोणी आपले वाहवा करत नाही. उत्तम हस्ताक्षर असेल तर सगळेजण आपली वाहवा करतात. एका मुलाचं मी आता म्हणजे उदाहरण तुम्हाला देईन. एक छोटासा 5वीतला मुलगा आहे, त्याचं हस्ताक्षर मी बघितलं, म्हणजे आपला कोणाचाच विश्वास बसला नाही. मी खरंच एकदा तुम्हाला दाखवायला आणते हस्ताक्षर. आणि त्याची वही म्हणजे पहिल्यापासून जे लिहिलेलं आहे शेवटपर्यंत वही, शाळेत त्याच्या वह्या दरवर्षी ठेवून देतात. आता तो 5वीतलाच मुलगा आहे. मी तुम्हाला अवश्य दाखवायला आणीन की ते फोटो काढून आणीन की ते पहिल्यापासून जे त्याने लिहिलेलं आहे ते शेवटच्या ह्याच्यापर्यंत कुठेही खडा पडू नये, काही नाही. म्हणजे ते 10वीतल्या मुलाच्या पेक्षाही उत्तम
मोठ्या माणसापेक्षा उत्तम इतकं ते हस्ताक्षर आहे. आणि त्याचा परिणाम, तो हुशार मुलगा आहेच, पण त्याचा परिणाम त्याला हस्ताक्षरात कायम बक्षीस तर मिळतंच, पण पुन्हा व्यवस्थितपणा आणि टापटीप. म्हणून असं म्हटलंय की समीचीनम हस्ताक्षरम मित्रवत ज्ञेयम तत् विपरीतमचे शत्रुवत गण्यते बुधैही. म्हणून आता आपल्याला ते हस्ताक्षर सुधारायचं नाहीये, पण जे आहे तेच व्यवस्थित करणं किंवा काय, या गोष्टी आपण अवश्य करू शकतो. हां बघा, आता आणखीन एक असं आहे सुभाषित. हां, सुभाषित रसाचं एक सांग. सुभाषित रसा स्वादा सज्जनैः सह संगती सेवा विवेकी भूपस्य दुःख निर्मूलनम त्रयम्. सुभाषिताच्या बाबतीतलं आहे. एक सुभाषिताबद्दल आपण बोललेलो आहोत बरेच वेळा की सुभाषित म्हणजे चांगलं बोलणं. आणि चांगलं बोलणं, सुभाषित म्हणजे काय, सुभाषितम चांगलं बोलणं किंवा सम्यक भाषितम सुभाषितम. त्या सुभाषितासंबंधी सुभाषितकारांचे सुद्धा वैशिष्ट्य कसे आहेत, कुठेही त्यांनी आपली नावं दिलेली नाही आहेत. म्हणजे बघा किती तर काय आहे ते सुभाषित. सुभाषित रसा स्वादा सज्जनैः सह संगती सेवा विवेकी भूपस्य दुःख निर्मूलनम त्रयम्. सुभाषित रसास्वादा, सुभाषितांच्या रसांचा आस्वाद घेणं म्हणजे प्रत्येक सुभाषित नीट समजून घेणं. आणि हा सुभाषित रस असा आहे की तो कितीही प्यायला तरी तो कधीच कमी होत नाही, असा हा सुभाषित रस आहे. आणि त्याच्यात विकारही उद्भवत नाही. किती आपण सुभाषित ऐकली तरी परत परत म्हणून येतं, हा अजून एक सांगा, अजून एक सांगा, अजून एक. आणि ते आपलं सतत गाण्याप्रमाणे सुभाषित हे आपण गुणगुणत राहावं असं आपल्याला वाटत असतं नेहमी. तर सुभाषित रसा स्वादा, हा सुभाषित रसाचा आस्वाद घेणं. सुभाषित रसास्वादा सज्जनैः सहसंगती, आणि सज्जनांबरोबरचा सहवास, सज्जनांची संगती, सत्कर्म. सज्जनांचा सहवास काय काय देऊन जात नाही आपल्याला, सर्व काही देतो. हं, आणखीन एक सुभाषित आठवलं छान, तुम्हाला नंतर सांगते, आता आठवलं बोलता बोलता की सज्जनांचा सहवासात सगळंच काही मिळतं आपल्याला. की आणि म्हणून सुभाषित रसास्वादा सज्जनैः सहसंगती सेवा विवेकी भूपस्य. भूप म्हणजे राजा. सेवा कोणाची करायची, तर सेवा विवेकी भूपस्य, विवेकी राजाची सेवा करणं. त्या काळात हे आवश्यक होतं ना. सेवा विवेकी भूपस्य, राजाची, बिचारी राजाची सेवा. म्हणजे कुठल्याही राजाची जो प्रजेकडनं कर वगैरे घेतो किंवा धनाची अपेक्षा करतो, म्हणजे रावणासारखे राजे वगैरे असं म्हणतात, तर त्यांचं नाही, पण विवेकी भूपस्य, जे विचारांनी प्रजेशी वागणारे आहे, प्रजेचं जे समाधान करणारे आहे, प्रजेला पुत्रवत मानणारे आहेत, आपल्या कुटुंबाप्रमाणे मानणारे, अशा विवेकी राजांची सेवा करणं. विवेकी राजांची सेवा करणं, या तीन गोष्टी, सुभाषित रसांचा आस्वाद घेणं, सज्जनांच्या बरोबरचा सहवास आणि विवेकी राजाची सेवा करणं, या तीन गोष्टी काय आहेत, तर दुःख निर्मूलनम त्रयम्. ह्या सगळ्या माणसाच्या दुःखाचा ह्या नाश करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. याच्यामुळे दुःख नाहीसं होतं. एक सुभाषित ऐकलं, चला परत. खिन्नं चापि सुभाषिते नर्मते स्वीयं मनः सर्वदा. आपलं जर खिन्न मन झालेलं असेल, आपल्याला काही दुःख झालेलं असेल, तर सुभाषित ऐकल्यामुळे आपलं मन हे प्रसन्न होतं. खिन्नं चापि सुभाषिते नर्मते स्वीयं मनः सर्वदा. स्वतःचं मन कायम हे सुभाषित ऐकून आपलं मन रमतं आणि पुन्हा पुन्हा ते सुभाषित ऐकावंसं वाटतं आपल्याला. ज्ञान, आणि एकाच वेळी हे सुभाषित काय करतं, ज्ञानवतः अपि, म्हणजे आणि अज्ञानी माणसाचं सुद्धा एकाच वेळी हे सुभाषित समाधान करतं. म्हणून सुभाषित ही नेहमी ऐकावी, संग्रह त्याचा करून ठेवावा. म्हणून सुभाषितकार म्हणतो, खिन्नं सुभाषिते नर्मते स्वीयं मनः सर्वदा. ज्ञान काहीतरी आहे,
ज्ञानी आणि अज्ञानी माणसाला सुद्धा ते एकाच वेळी समाधान देतं. आणि म्हणून कर्तव्य सुभाषितांचा संग्रह म्हणजे कर्तव्य हे माणसाने सुभाषितांचा संग्रह कायम करावा. आणखीन एक खूप छान आहे बघा. कल्पद्रुमः कल्पितमेव सूते. कल्पद्रुमः कल्पितमेव सूते सा कामधुक् कामितमेव दोग्धी सतां संघा सखा. अजून एक ओळ राहिली सांगते. कल्पद्रुमः कल्पितमेव सूते चिंतामणिश्चिंतितमेव दत्ते सा कामधुक् कामितमेव दोग्धी सतां संघः सकलं प्रसूते. बघा, कल्पद्रुमः कल्पद्रुमाच्या बाबतीत झाड वृक्ष. कल्पद्रुमः हा स्वर्गामध्ये असतो. कल्पद्रुम आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर हा त्याच्या खाली बसून आपण ज्याची इच्छा करू त्या गोष्टी आपल्याला मिळतात. कल्पद्रुमः, द्रुम म्हणजे झाड वृक्ष, त्याच्या खाली बसून आपल्याला सर्व गोष्टी आपण ज्याची इच्छा करू त्या झाडाच्या खाली बसून त्या गोष्टी आपल्याला मिळतात. कल्पद्रुमः कल्पितमेव सूते. सूते म्हणजे त्या गोष्टी उत्पन्न होतात, मिळतात आपल्याला त्याच्यामुळे. चिंतामणी चिंतितमेव दत्ते म्हणजे चिंतामणी नावाचं रत्न असं आहे, ते जर आपल्या जवळ असेल आणि आपण इच्छा केली आपल्याला अमुक पाहिजे तमुक पाहिजे, तर ज्याचं आपण चिंतन करू त्या गोष्टी या चिंतामणी रत्नामुळे आपल्याला मिळतात. आणि सा कामधुक् कामधुक् कामितमेव. वसिष्ठांच्याकडेही कामधेनू होती. कामधुक् म्हणजे कामधेनू, कामधुक् तिला कामधेनू असे म्हणतात. आणि ती वसिष्ठांच्या जवळ होती. ते जितकं दूध हवं ते दूध तर ती देतच असे. ती जेवढ्या दुधाची ते इच्छा करत तेवढं दूध तर मिळतच असे त्यांना. आणि आणखीन काही त्यांनी इच्छा केली तर त्याही गोष्टी सा कामधुक् कामितमेव दोग्धी, ती ज्याची इच्छा करू त्या गोष्टी तिच्या सहवासात मिळत असत. आणि म्हणून शेवटची ओळ बघा, शेवटची ओळ सगळ्यावर हे करणारी आहे की सतां तु संगा सकलं प्रसूते. सज्जनांच्या संगतीला, सज्जनांच्या सहवासाला कुठलीही मर्यादा नाही. या सगळ्या गोष्टींपेक्षा सज्जनांचा सहवास हा निश्चितपणे सुख देऊन जातो. त्यांच्या सहवासात कितीतरी गोष्टी आपल्याला मिळतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अगदी प्रत्यक्ष सज्जनांची सहवास झाला नाही तरी काही ग्रंथ पण असे आहेत आपल्याकडे की त्या ग्रंथांमुळे सुद्धा म्हणजे ग्रंथ आहेत जर काही सज्जन माणसाचा सहवास झाला तर उत्तमच. पण जर तसा झाला नाही तर ग्रंथांच्या रूपानं सुद्धा आपल्याला खूप गोष्टी मिळतात. आपल्या वर्तनात बदल होतो. आपण भगवद्गीता शिकलो. भगवद्गीतेमुळे सुद्धा खूप त्यातल्या गोष्टींचा उपयोग आपल्याला होतो. आणि आपल्या वर्तनात, आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात सगळ्यात बदल होतो. चित्ते वाची क्रियायामच साधूनाम एकरूपता. ते सज्जनांची ते जे बोलतात वागतात त्या सगळ्या याच्यात आणि त्याप्रमाणे ते क्रिया करतात त्या सगळ्यात त्यांची एकरूपता असते. आणखी बघा, यदेवोपनितं दुःखात सुखम तद रसवत्तरम. यदेवोपनितं दुःखात तत् सुखम रसवत्तरम. यदेवोपनितं म्हणजे आधी खूप काळ दुःख भोगलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुख प्राप्त झालं तर त्या सुखाची किंमत जास्त चांगली असते, जास्त कळते आणि त्याची गोडी चावीत असते. एखादा माणूस खूप काळ खूप काळ असं दुःखात आहे आणि अचानक त्याच्यापुढे सुख येऊन उभं राहिलं तर त्याची गोडी ही तेव्हाही त्याला अधिकच वाटते. उदाहरणार्थ बघा, खूप एखादा माणूस खूप दमून भागून आलेला आहे. कुठे पांथस्त एखादा दमलेला आहे आणि तो एका झाडाखाली बसलाय. तो जर आधी जर सावलीत असता तर ते सावलीचं सुख त्याला मिळालं असतं का? उन्हातून तो आलेला आहे सावलीमध्ये तर त्या सावलीचं सुख त्याला जास्त मिळतं. यदेवोपनितं दुःखात सुखम तत् रसवत्तरम. निर्वाणाय तरुच्छाया पुढचं आठवत नाही. निर्वाणाय तरुच्छाया
म्हणजे त्याचा भावार्थ काय आहे तर खूप काळानंतर दुःख भोगल्यानंतर आलेलं सुख हे माणसाला निश्चित आनंद देतो, त्याच्यात चांगल्या गोष्टी निर्माण करतो आणि म्हणून त्याचं महत्व यदेवोपनतं दुःखं सुखात तद्रसवत्तरम, ते केव्हाही श्रेष्ठच आहे असं. बघा, नाही नाही कश्चित अशा अर्थाचं ते एक सुभाषित आहे. कोणी कोणाचा मित्र नसतो, कारणानेच सर्वजण आपोआप मित्र होतात. नाही कश्चित नाही कश्चित कारणेनैव जायन्ते मित्राणि उपवाच. नाही कश्चित मित्रम नाही कश्चित शत्रू, असं काहीतरी अर्थाचं आहे सुरुवातीला. आणि कारणेनैव हि जायन्ते मित्राणि उपवाच, की कारणानेच कोणी कोणाचा शत्रू नसतो, नाही कोणी कोणाचा मित्र नसतो. म्हणजे उगीच आपले काही लोक शत्रू होतात बघा, आपण उगीच त्यांच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की बाबा ही माणसं काही आपल्या तोडीची नाही किंवा आपल्या आणि त्यांचं काही पटत नाही, पण असं काही नसतं. मित्र सुद्धा काय होतात, कारणे नाही मजा आवडते, काही कारणानेच ते आपले मित्र होतात आणि काही कारणानंच ते आपले शत्रू होतात. नाही कश्चित कश्चित मित्र नाही कश्चित कश्चित रिपुः, कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवः. कारणामुळेच मित्र आणि शत्रू निर्माण होतात. त्यामुळे बसा बसा. आता आणखीन एक छान आठवते, साक्षरा विकंसास्ते राक्षसा. ठीक आहे. हां 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 चांगली आठवण करून दिली, छान छान, मस्त. तुम्हालाही माहिती आहे म्हणजे ते. हां अतिपरिचयात अवज्ञा नाही, त्याची सुरुवात काय आहे, अतिपरिचयात संतत गमनात अनादर. शाबास. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवति, मलये भिल्ल पुरंदरी, मलये भिल्ल पुरंदरी चंदनम तरुकाष्ठम. चंदनम हां इंधनम कुरुते. म्हणा तुम्ही एकदा सगळा श्लोक. संतत गमना अनादरो भवति चंदन तरुकाष्ठम हां इंधनम कुरुते. बघा श्लोक समजत, परत एकदा म्हणूया आपण. अतिपरिचय छान. हां संतत गमनात गमनात अनादरो भवति मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते. बघा श्लोक अतिपरिचयात. फार छान श्लोक आहे आणि आपण तो म्हणजे खरंच आपण आता पाळतोच आहे तसं. अतिपरिचयात अवज्ञा. अतिशय परिचय झाला म्हणजे आपण सतत जर दुसऱ्यांकडे संतत गमनात त्याचा अर्थ होतो अतिपरिचय. अतिपरिचय म्हणजे काय, अतिशय ओळख झाली आणि त्यामुळे मैत्री निर्माण झाली. पण काही लोकांना ते आवडत नाही ना, की खूप वेळ आपण त्यांच्याकडे जातोय येतोय, किंवा अतिपरिचय झाला, अतिशय ओळख झाली आणि आपण जर एकमेकांचे मित्र बनलो आणि तर ते अवज्ञा. अतिपरिचयात अतिशय ओळखीमुळे सुद्धा आपला आणि पुढची ओळ आहे संतत गमनात. अतिशय परिचयामुळे आपला पदोपदी अपमान होतो. सतत जर आपण आपलीच किमती मिळवली तर आपला अपमान होतो. आणि संतत गमनात सतत दुसऱ्याकडे जाण्यामुळे संतत गमनात अनादरो भवति. आणि संतत गमन दुसऱ्याकडे सतत जाण्यामुळे सुद्धा आपला आदर राहत नाही आपल्याविषयी. त्यासाठी उदाहरण बघा किती छान दिलंय, की मलय पर्वतावर राहणारी भिल्ल स्त्री, भिल्लाची स्त्री, ही तिथे मलय पर्वतावर चंदन इतकं आहे की ती चंदनाचा उपयोग. अतिपरिचयात अवज्ञा कशी होते याच्यासाठी हे उदाहरण आहे, की ती मलय पर्वतावर राहणारी भिल्लाची स्त्री ती काय करते तर सरळ चंदनाचं लाकूड इंधनासाठी वापरते, जळण्यासाठी वापरते. म्हणजे
कसं उदाहरण सुभाषितकार किती योग्य उदाहरणं देतात बघा. म्हणजे केवढं तिथे हे आहे. चंदन मलय पर्वतावर चंदन मलय पर्वतानेच खुलून दिसतो. हे मलय पर्वत चंदनामुळेच त्याची कीर्ती सगळीकडे आहे. आणि त्यामुळे इतकं ते चंदन तिथे आहे की ती काय करणार, ते लाकूड सरळ ती आपल्यासारख्या लोकांना चंदनाचं महत्व वाटतं, पण मलय पर्वतावर सगळीकडेच चंदन चंदन चंदन, त्यामुळे ती त्याचा उपयोग इंधनासाठी करते. आणि याच्या म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा संकट गमना अनादर भवती. फार छान तुम्ही आठवण करून दिली. आता पुढचं एक आहे, मग आपण थांबूया, एक घेऊया. स्थानभ्रष्टान शोभन्ते दंता केशा नखा नराः इति विज्ञाय बुद्धिमान स्वस्थानं न परित्यजेत्. मुद्दाम शेवटी घेतला मी. मला आता तुम्ही हा सांगितल्यावर लगेच तो आठवला. कसं होतं बघा सुभाषिताचं, आपोआप आठवत जातात एक 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 एक. पाठ आहे किंवा काय बघून आले होते, काही नाही, आज मी छान ऐकायला आलेले होते. स्थानभ्रष्टान शोभन्ते, स्थानावरून वेगळी झाली. स्थानभ्रष्टान शोभन्ते दंताः केशाः नराः. दंताः आपले दात वेगळ्या ठिकाणी असते, केसांच्या ठिकाणी दात असते, केस दुसरीकडेच कुठेतरी असले, शोभून दिसतील का? स्थानभ्रष्टाः स्थानापासून भ्रष्ट झालेले दात, केस, नख. नख सुद्धा कुठेतरी वेगळीकडेच आली, याच्यावर आली, आपल्या हातावर आली, किंवा आणखीन कुठे आली, आलीच नाही, तर ती शोभून दिसतील का? तसंच माणसं सुद्धा स्थानापासून भ्रष्ट झाली. स्वस्थान त्यांच्या स्थानात, त्यांचं काय जे स्थान आहे, प्रत्येकाचं स्थान, प्रत्येकाची मर्यादा ठरलेली असते. म्हणजे प्रत्येकाच्या शिक्षणाची मर्यादा सुद्धा, बुद्धी सगळ्यांनाच आहे, पण तिचा वापर करण्यावर त्याची उपयुक्तता आहे. त्यामुळे ते जर आपल्या स्थानापासून लोक जर भ्रष्ट झाली, आपल्याला जे दिलेलं आहे काम, त्याच्यापासून जर ते मागे ढळले, तर ते शोभून दिसत नाही. असं ओळखून बुद्धिमान माणूस स्वस्थानं न परित्यजेत्. बुद्धिमान माणूस कधीही स्वतःचं स्थान सोडत नाही. आणि म्हणून आपणही असंच होऊया. आपल्याला जे काही परमेश्वरानं आपल्याला दिलंय, ठेविले अनंत तेथेच राहावे, आणि आपल्याला जे काही दिलंय त्याच्यात आपण वाढ करू, आपणच आपली उन्नती करूया, आणि आपलं जीवन सन्मार्गाला लावूया. एवढं मी बोलते आणि थांबते. तुम्ही सगळ्यांनी ऐत्या वेळीचा विषय गोड मानून घेतलात, म्हणून सगळ्यांचे आभार.